तुम्हाला यांनी सांगितले की या कृतयुगात तुम्हाला तुमच्या शिष्येला मार्गदर्शन करायचे आहे। कोण आहे ती शिष्या? आता तर सूर्यास्त झाला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर काही मिळणार नाही। मला माहित आहे की सूर्यास्त झाल्यावर हे आख्यान थांबते, त्यानंतर कोणाच्याही शंकेचे निरसन होत नाही। पण आज मात्र तसे होणार नाही। मी समजले नाही। म्हणजे जरी हे आख्यान आता थांबले असले तरीही तुमच्या शंकेचे निरसन केल्याशिवाय आज मी इथून जाणार नाही। म्हणजे तुमची शिष्या कोण आहे हे तुम्ही मला सांगणार आहात तर? होय देवी, या कृतयुगात मला गुरु म्हणून ज्या शिष्येला मार्गदर्शन करायचे होते ती शिष्या म्हणजे बानू। पार्वतीशजी पर्वतालया वासका प्रभो नित्य आलया पारनालीले लीन दीन मी सद्गुरु तुझी पाऊलेन मी। काय ग, हात का थांबलीस? म्हणजे मी हातच थांबते, मला देवासनी भेटायचं आहे। पर असं काय एवढं काम काढलं? ते मला जरा देवासनी एक विचारायचं आहे। पर आख्यान ऐकताना तुला असं नाही वाटलं का त्या आख्यानात तू कुठं बी नाहीस म्हणून? वय ते तसंच आहे। म्हणजे त्या आख्यानात म्हाळसा देवीच बोलत होत्या आणि त्यात कथा बी त्यांचीच होती असं वाटत होतं बघ। मला देवासनी तसंच विचारायचं आहे। स्वर्गात कार्तिकेय आहेत आणि त्यांची आणि म्हाळसा देवींची गाठ भेट बी झाली, ते हात बी येऊन गेलं, म्हाळसाताईंची सुदबुद हरपली, आख्यानात बी कार्तिकेय आणि त्यांची कथा बी सुरू झाली। त्यासनी जर अगोदर कळलं त्या कोण आहेत तर मी काय करायचं ग? आता काय करताय? सपलं की आख्यान? वाड्यावर जायचं नाही होय? आजा वाट बघतोय सरा। तुम्ही वा मोर, मी येते नंतरच्या। असं कसं? अरे काम हाय, देवासनी भेटायचं हाय। बर मग तू चल। चल जा। बानू,
बानू, काही बोलायचं आहे का? तुम्ही रागवणार तर नाही ना जी? बानू, आजवर मी तुझ्यावर कधी रागवलो आहे का? तसं तर तुम्ही कोणावर बी रागवणार नाही. तुला जे काही सांगायचे आहे ते तुझ्याच मनातलं आहे ना? मग सांग. तेव्हा म्हाळसाताईसनी काहीतरी हाती लागलं आहे वय. तिच्या हाती काहीतरी लागलं आहे, पण अजून ते तिला ओळखता येत नाही. पण बानू, तू हे मला का विचारत आहेस? तेव्हा मला असं वाटलं का म्हाळसाताईसनी समज कळत चाललं आहे आणि मी अजून बी जिथं होते ततच उभी आहे. तुझ्याही काही हाती लागू शकतं, पण ते प्राप्त करून घ्यायचं की नाही ते तुझ्यावर अवलंबून आहे. तुला जर ते ओळखायचं असेल तर सावध राहा, जागी राहा, म्हणजे हळूहळू तुला ते कळत जाईल. चुकलं माझं देवा. होतं असं कधी. तुम्ही मला सोडून कैलासात जाल असं भ्या वाटलं म्हणून मी तुम्हासनी असं म्हणाले. सत्य समजण्यासाठी मनात कोणतंही भय ठेवू नको. नाही येते जी, मला माझी चूक कळली आहे. मी येऊ का जी? म्हाळसा, बरं झालं लक्ष्मीदेवी तुम्ही आलात. मला जाणवलं तुम्ही अस्वस्थ आहात ते. श्री कार्तिकेय यांची भेट झाली. ते भेटल्यावर मला काहीतरी जाणवलं. ते गडावर आले तेव्हा माझी शुद्ध हरपली. पण असं का होतंय हे मला कळत नव्हतं. पण मला आता हे कळालं आहे की ते देवसेनेचे सेनापती आहेत. यापेक्षाही त्यांची ओळख ही श्री महादेव आणि पार्वती देवी यांचे पुत्र अशी आहे. पण मग त्यांचं आणि माझं काय नातं आहे? त्यांचा विषय निघाला की मी अस्वस्थ का होते? ते कळेल तुम्हाला. तुम्हीच म्हणला होता ना की तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पार्वती देवी देतील. हो. त्यांना भेटण्यासाठी तुम्ही 16 सोमवाराचं व्रत करता आहात ना? हो. मग ते व्रत शांतपणे पूर्ण करा. त्या व्रतानंच तुमची इच्छा पूर्ण होईल. माझ्या आशा आता या व्रतावर आहेत. हे व्रत याआधी कोणी केलं होतं ठाऊक आहे? नाही. प्रत्यक्ष पार्वती देवींनी. श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी जे जे केलं त्यात हे व्रत देखील होतं. याचा अर्थ हे व्रत जर मी निर्विघ्नपणे पूर्ण केलं तर मला सत्य समजून घेण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. परंतु हे व्रत करत असताना तुम्ही स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. तुम्ही असे का सांगता आहात? कारण जर कुणी तुमच्याकडून दुखावलं गेलं, कोणाचा अवमान झाला, तर एका अर्थी हे व्रत सफल होण्यात ते विघ्नच ठरेल. मी ध्यानात ठेवेन. मी माझ्याकडून असं होऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही शुभ गोष्टीचा अवहेर करू नका. येते. काय झालं ग बानू? काय म्हणलं देव? बा कुठं आहे? हाय की आतमध्ये बसला हाय. देवांनी मलाच समजावून सांगितलं. म्हणजे पटलं ना तुला? ते मला समजावून सांगताना मला वाटलं का हे समजा खरंच असंच आहे. पण आता वाड्यावर माघारी येत असताना असा विचार केला का मला काही समजलंच नाही तर.
मला बी कळतंय अगं बानू, तुझ्या अगोदर म्हाळसा देवीसनी काहीतरी कळलं तर त्या देवांसंग कैलासात जात्याल. मी आता तसं होऊच देणार नाही. तसं म्हाळसाताईसनी यांनी काय बाय वचन दिलं आहे का स्वर्गात त्यासनी त्यांच्या गेल्या जन्माची खून सापडल, तसं मला बी त्यांनी काय बाय सांगाय हवं ना. आणि ह्या येळाला मला ते कळायच हवं. गणेश, राजसभेत तू तुझे दायित्व अगदी योग्य पद्धतीने हाताळत आहेस. तुम्ही समोर आहात म्हणून हे शक्य आहे. गणेश, तुम्हाला एक विचारायचं आहे. अवश्य विचार. मातेची तुम्ही बंधूंशी भेट घडवून आणली, त्यामुळे तिच्या हाती काय लागले आहे हा वेगळा प्रश्न आहे. पण त्यामुळे तुम्ही केवळ मातेला सहाय्य केलं असा होतो. पण असं नाहीये गणेश. मला बाणाची बाजू घ्यायची नाहीये, पण तुम्ही अन्याय केला असं व्हायला नको. तुला असं वाटतंय की मी भेदाभेद करीन? तुम्हाला हे सांगणं हे देखील माझं दायित्वच होतं. मग बानूलाही मी समान संधी देईन. तिच्यासाठी काय करणार आहात? पार्वतीने जे व्रत केले ते व्रत मी बानूला करायला सांगेन. मातेने व्रत केलं होतं ते कोणतं? हरतालिकेचे व्रत. तिने जर हे व्रत केले तर ह्यावेळी तिलाही काहीतरी समजेल. असे झाले तर उत्तम. महत्वाचं म्हणजे ह्या निमित्ताने सर्व भक्तांना हे चरित्र समजते आहे. भक्तांनी त्यातला अचूक भाग समजून घ्यावा. एका अर्थी सारे विकार मोह या सारातून त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे विस्मरणच असते. आत्मा नवीन देह धारण करतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याला असे वाटते की हीच त्याची ओळख आहे. गणेश, ते सत्य नव्हे. ते सत्य समजून घेणेही तेवढे सोपे नव्हे, कारण त्यासाठी अपार कष्ट आहेत, वेदना सहन करणे आहे. होय देवा. ए बानू, ए म्हणजे किती रात झाली आता? हा? ए बानू, काय झालं? काय नाही. काय नाही कसं? अरे देवांसंग भांडून आली आहे बानू. म्हणजे ए बानू, म्हणजे म्हणते आता खरंय का? बा, अरे म्हणजे काय बी बोलतीय. माझा नाही झाला तंटा देवांसंग. फक्त माझ्या मनात जे होतं ते मी त्यासनी सांगितलं. अगं पण काश्यपाई, देवाने तुझ्यासाठी काय कमी केलंय भाई? वय बा, अरे आता पतूर आख्यानातून माझ्या हाती काय बाय लागलं हाय कर? म्हाळसाताईसनी यांनी वचन दिलं का त्यासनी स्वर्गात काहीतरी कळल. मग मला का नाही असं वचन दिलं त्यांनी? ए बा, अगं तू का आता लहान आहेस वय? असं वागतात वय? अगं देवानं तुझ्या संग लगीन केलं हेच भाग्य आहे म्हणायचं, आणि तू त्यांच्याशी तंटा करतेस वय? मला ठावा हाय बा, पण माझं काय बी चुकलेलं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे का माझ्या हाती काय बाय लागण्यासाठी यांनी मला वाट दावाय हवी. उद्याच्याला म्हाळसाताईसनी समज कळलं आणि त्या देवांसंग कैलासात गेल्या तर म्या काय होतं एकलंच राहायचं वय? ए बा, मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही बघ. तुझा राग खरा असेल बी, पण त्या रागापायी देवासंग असं वागणं मला पटलेलं नाही बघ. अरे पर मला काय बी ऐकायचं नाही बघ. उद्या सकाळच्या देवामुळे जायचं आणि म्हणायचं माझी चूक झाली म्हणून. काय? म्या नाही जाणार, कारण माझं काय बी चुकलेलं नाही. लक्ष्मी देवी, आख्यान संपून बराच वेळ झाला, तरीही तुम्ही दोघं अजून अंतपुरात पोहोचला नाही. मी देवांशी बोलत होतो. गणेशाचे असे म्हणणे आहे की मी अन्याय केला आहे. कसं शक्य आहे? कार्तिकेय आणि म्हाळसेची मी भेट घडवून आणली,
पण मी बानूसाठी काहीच केलं नाही असे त्याचे म्हणणे आहे. पण त्यावर बानूला हरतालिकेचे व्रत द्यायचे असा मार्ग काढला आहे. म्हणजे बानूच्या वाड्यात आता उत्सव होणार, हरतालिकेची पूजा होणार. हो, परंतु हे व्रत बानूला कोण आणि कधी सांगणार? ते ह्यांनी सांगितले नाही. लक्ष्मी देवी, तुम्ही सांगता का? मी सांगू शकते, परंतु म्हाळसा देवींना कळलं तर अवघड व्हायचं. देवा, तुम्हीच का नाही सांगत? पंधरवड्यातून केवळ 2च वेळा मी बानूकडे जाईन असा माझा नियम आहे. नाहीतर बानूला मी जाऊन सांगितले असते. म्हाळसा देवी 16 सोमवाराचं व्रत करताहेत, हे देखील ध्यानात असायला हवं. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हलाहले कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्री गणेश. लक्ष्मी देवी, सर्वजण कसल्या तरी चिंतेत उभे आहेत. काय झाले? उत्तर सापडलं. कसले उत्तर श्री गणेश? एक संदेश घेऊन जायचा आहे, तो तुम्ही घेऊन जाणेच योग्य. मला काही कळले नाही. मुनिवर, तुम्हाला देवांचा संदेश बानूकडे घेऊन जायचा आहे. तुमच्या शिष्येवर अन्याय होतो आहे असं जाणवतंय, म्हणून तिला हरतालिकेचे व्रत समजून सांगायचे आहे. नारायण नारायण, हे व्रत अद्भुत आहेच, परंतु या व्रताचे फलित काय असे जर बानूने विचारले तर काय सांगावे देवा? तिला सांगा की तिच्या इच्छित कार्यासाठी मार्ग मोकळे होतील. तिच्या हाती काहीतरी महत्वाचे लागू शकते. नारायण नारायण, जशी आपली आज्ञा देवा. परंतु मी हे व्रत बानूला सांगितले, हे श्री म्हाळसा देवींना कळू नये म्हणजे झाले. चिंता नसावी. मुनिवर, आता विलंब करू नका. होय माते. नारायण नारायण. महाराज, तुम्ही आत्ता ह्या येळेला? वेळच अशी आली आहे बानू, त्यामुळे इथे येण्या वाचून काही गत्यंतरच नव्हते. म्हणजे असं काय झालं आहे महाराज? तू श्री खंडेरायांकडे हट्ट धरलास म्हणे. या आख्यानातून काहीच हाती लागत नाही अशी तक्रार केलीस म्हणे त्यांच्याकडे. अहो महाराज, रागाच्या भरात बानू बडाबडा बोलली बघा ती अवस्थी. आता तुम्हीच सांगा तिला, तिला समजावा. अहो असं करून कसं चालेल हो? अजामेळ जे बोलतो आहे ते एका अर्थी सत्य आहे. तुझे हे असे वागणे योग्य नाही, मलाही ते आवडलेले नाही. परंतु तू असे का वागलीस हे मला ठाऊक आहे. मी तुझा गुरु आहे बानू. तुला कोणती चिंता भेडसावत आहे हे मला समजत नसेल का? आता महाराज तुम्हीच मला सांगा, माझं काही चुकलं का? तुझं हेच चुकलं बानू की तुझा संयम सुटला. आपल्या आधी श्री म्हाळसा देवींना गतजन्माचे स्मरण होईल आणि त्या श्री खंडेरायांसोबत कैलासात निघून जातील या भीतीने तुझ्या श्रद्धेची जागा घेतली. तुला तुझ्या श्रद्धेवर विश्वास ठेवायला हवा. नारायण नारायण. परंतु जे घडते ते चांगल्यासाठी घडते. तुझ्या या अशा वागण्यामुळे श्री खंडेराय अस्वस्थ झाले आणि त्यांनी तुझे सहाय्य करण्यासाठी म्हणून मला इथे पाठवले. म्हणजे हेच की तुला तुझ्या गतजन्माच्या खुणा सापडण्यासाठी एक व्रत करावं लागेल.